तू ही रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते. अर्णव पासून तर आता इथे अर्णव बघत असतो तो केसचा डाग जो पडलेला असतो टिश्यू वरती. तर आता तेवढ्यातच पाठीमागे येऊन थांबते ईश्वरी. तर आता ती असं करते. तर आता अर्णव फोल्ड करतो तो टिश्यू पेपर आणि ठेवतो आपल्या खिशामध्ये. तर आता अर्णव वळतोने म्हणतो काय. तर ईश्वरी म्हणते सॉरी. ते मी काय असं म्हणतो अर्णव. आनंदाच्या भरात काय मी सिंधूवर असं म्हणतो अर्णव. मी करून बसले सॉरी असं म्हणते ईश्वरी. करून बसलीस असं म्हणतो अर्णव. सॉरी असं म्हणते ती. इट्स नॉट ओके असं म्हणतो अर्णव. पण जाऊ दे आता सॉरी बोलू नकोस असं म्हणतो तो. एक मिनिट असं म्हणते ईश्वरी. तुम्हाला हे सगळं करायची काय गरज होती. काय सगळं असं म्हणतो अर्णव. तुम्ही हा लिपस्टिकचा डाग का पुसून टाकलास. एक मिनिट. तुमच्या गालावर माझा लिपस्टिकचा डाग राहिला असता तर काय तुम्हाला अलर्जी झाली असती असं म्हणते ईश्वरी. व्हॉट अलर्जी मी सिंदूर काय बोलतेस तू असं म्हणतो अर्णव. मी तर आनंदाच्या भरात हे करून बसले. मग हे त्याच्यानंतर तुम्ही हे जे काय वागताय ना हे मला बिलकुल आवडत नाही असं म्हणते ईश्वरी. आता मला तुमच्या गालावर पापी देण्याचा एवढाही अधिकार नाही आहे का माझा असं म्हणते ईश्वरी. गालावर पापी. मी सिंदूर स्टॉप दिस चाइल्डिश बिहेवियर असं म्हणतो अर्णवने जोरात ओरडतो तो. चाइल्डिश म्हणे. एखादा असता ना तुमच्या जागी दुसरा माणूस तर पेपरमध्ये बातमी छापून आणली असती. फोटो छापून आणला असता आज माझ्यामुळे माझी बायको किती खुश आहे असं म्हणते ईश्वरी. फोटो ना तशी बातमी आलीच असती मीडियामध्ये. तसंही मीडियावाले गेले होते तिथून असं म्हणतो अर्णव. आली तरी काय प्रॉब्लेम होता. वाईट काय त्यात असं म्हणते ती. अगं बिझनेसच्या एवढ्या मोठ्या फंक्शन मध्ये असं कोणी वागतं का असं म्हणतो अर्णव. हो असं म्हणते ईश्वरी. नाही वागत कोणी. बिझनेसमॅन माझा नवरा आहे आणि फॅब्रिकचा ब्रँड माझ्या नावावर आहे आणि म्हणतोय की असं वागतात काय म्हणून असं म्हणते ती. म्हणून काय तू माझ्या गालावर किस करणार आहेस असं म्हणतो अर्णव. गालावरच केलंय ना अजून तर दुसरीकडे नाही केलं असं म्हणते ईश्वरी. स्टॉप इट असं म्हणतो अर्णव. शडाप असं म्हणतो तो. शडापच असं म्हणते ईश्वरी. नाहीच बोलणार आहे मी तुझ्याशी असं म्हणते ती. गुड असं म्हणतो अर्णव. जाते थे असं म्हणते ती. माझं मी चेंज करते असं म्हणते आणि जाते ती चेंज करायला. त्या बाजूला जा चेंज करायला असं म्हणतो तो. माहितीये मला. मी अशी फिरून जाणार होते असं म्हणते ईश्वरी. ती चिडते आणि निघून जाते तिथून. तर आता अर्णव डोक्याला हात लावतो. तर आता तो किसला परत हात टच करून बघतो. तर आता सुप्रिया आणि नम्रताला दाखवलंय. नमू देवाचीच कृपा. आकाशना फार मोठी जखम वगैरे झाली नाही. थोडक्यात वाचलेच म्हणायचं असं म्हणते सुप्रिया. हो का असं म्हणते नम्रता. तर आता शुभांकर बोलतो कोण कुठला माथे फिरू माणूस बिचारा आपल्या आकाशला मारायला मागे लागला असं म्हणतो शुभांकर. तेवढ्यातच आकाश येतो बाहेर. आकाश असं म्हणते आता इथे नम्रता. छान झोप झाली असं म्हणतो तो. तुम्ही लगेच कुठे निघालात असं म्हणते नम्रता. अजून थोडा वेळ झोपला असतात ना असं म्हणते ती. नाही ऑलरेडी फंक्शनला पण नाही गेलो. ऍटलिस्ट घरी तरी जातोय असं म्हणतो तो. अरे आकाश पण तुझ्या डोळ्यावर अजूनही झोप आहे तसाच असशील असं म्हणतो तो. इट्स ओके असं म्हणतो आकाश. जाईन मी. नाही असं म्हणते नम्रता. हे बघा आकाश मी तुम्हाला एकट्याला नाही जाऊ देणार. मी येते तुमच्यासोबत असं म्हणते नम्रता. अगं असं म्हणतो आता आकाश. नमू असं म्हणतो शुभांकर. मी आहे ना मी आकाशला जाऊन सोडून येतो असं म्हणतो तो. एक मिनिट असं म्हणतो आकाश. कोणी कुठे येणार नाही मी जातोय असं म्हणतो आकाश. ओके. अरे त्रास कसला त्यात. आणि आपल्याला वाटलं की वाटेत तो माथे फिरू भेटला तर दोघंही मारूया त्याला असं म्हणतो शुभांकर. शुभांकर आता अजून काही करू नका असं म्हणते सुप्रिया. सरळ जा आणि निमूटपणे त्यांना सोडून ये असं म्हणते सुप्रिया. जशी तुमची आज्ञा काकू साहेब असं म्हणतो आता इथे शुभांकर. मी हेल्मेट घेऊन आलो असं म्हणतो तो. आकाश तुम्ही या इथे बसा असं म्हणते नम्रता. मी चहा टाकते असं म्हणते सुप्रिया. तर आकाशला बसवते आता इथे नम्रता. तरी ते सुप्रिया चहा बनवत असते. आकाश आणि त्याचे वाद विसरून लगेच मदतीला तयार झाला शुभांकर. मनात काही ठेवत नाही कधीच असं म्हणते सुप्रिया मनातल्या मनात. तर आता वल्लरी हिला दाखवले. काय ती कौतुक काय ती दरिद्री मुलं. सात्विक फॅशनचा इतका वाईट इव्हेंट कधीच झाला नव्हता असं म्हणते वल्लरी. इतका चांगला इव्हेंट कधीच झाला नव्हता असं म्हणतो अविनाश. आणि हा इव्हेंट सात्विका फॅशनचा नव्हता ईश्वरी फॅब्रिकचा होता बरं का असं म्हणतो आता अविनाश. तुम्ही काय आरतीचं वाळत असतात ईश्वरीची असं म्हणते वल्लरी. मला हे कळत नाही वल्लरी काय प्रॉब्लेम काय तुला त्या मुलीबद्दल असं म्हणतो तो. लग्न झाल्यापासून हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना माझा असं म्हणते वल्लरी. तुम्हाला माणसंच कळत नाहीत. बावळट तुम्ही बावळट असं म्हणते वल्लरी. बरं मी बावळट तू ती शहाणी आहेस ना. मग आता मला सांगशील आज ईश्वरीने काय केलंय म्हणून तुझं डोकं फिरलं एवढं असं म्हणतो अविनाश. आपण सगळे इव्हेंटला जाणार नव्हतो हे लक्षात आहे ना असं म्हणते वल्लरी. का झाला तुमचा पण मेमरी लॉस असं म्हणते ती. पण नेमकं ईश्वरी असं काहीतरी करते की आपल्याला त्या इव्हेंटला जावंच लागतं. मनाविरुद्ध गोष्टी कराव्याच लागतात. अर्णवला हाताशी धरून ती हे सगळं करतीये ते कळत नाहीये का तुम्हाला असं म्हणते वल्लरी. अगं नवरा आहे तो तिचा असं म्हणतो अविनाश. तेच तर ना त्यांचं लग्न झाल्यापासून तो फक्त तिचा नवराच आहे आपला काही उरलाच नाहीये असं म्हणते वल्लरी. आणि तसंही आपल्याला काही किंमतच नाहीये. दरिद्री मुलं आली आणि त्रास देऊन गेली पण तुम्हाला काय त्याचं. तुम्ही तर सगळं हसण्यावरच घेऊन जाता असं म्हणते वल्लरी. नाही मी खरंच हसण्यावरही रेत नव्हतो. मला मनापासून आनंद झालाय असं म्हणतो तो. याचा आनंद झालाय की सात्विका ताईच्या सुनेच्या नावाने नवीन कलेक्शन चालू झालंय असं म्हणतो अविनाश. खूप खूप आनंद झालाय मला असं म्हणतो तो. आणि तो आनंद तुझ्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नाही असं म्हणतो तो. तुला सांगतो ईश्वरी नावाचा ब्रँड बास बास असं म्हणते वल्लरी. पुरे झाली तुमची ती कौतुक असं म्हणते वल्लरी. एक दिवस सगळा बिझनेस बळकावेल ना ती तुमची ईश्वरी तेव्हा कळेल. मग तुमच्या बहिणीचं सात्विकाचं नाव जाऊन
प्रत्येक ठिकाणी ईश्वरीचं नाव येईल ना तेव्हा येईल अक्कल ठिकाण्यावर असं म्हणते वल्लरी. वल्लरी आती होते असं म्हणतो अविनाश. खरं बोलते म्हणून त्रास होतोय असं म्हणते वल्लरी. जाऊ दे असं म्हणतो अविनाश. तुझ्याशी बोलण्यात ना काही पॉईंटच नाही असं म्हणतो तो. तर निघून जात असतो. तर 1 मिनिट असं म्हणते वल्लरी. मला कळूच दे, सतत प्रत्येक गोष्टीमध्ये तुझा वकीलपत्र घेतल्यागत तिची आणि अर्णवची सतत बाजू का घेत असता तुम्ही असं म्हणते वल्लरी. मलाही तुला एक प्रश्न विचारायचा आहे की दिवसेंदिवस तिच्याबद्दलचा तुझा राग का मनात चाललाय? कारण तिच्यावरती जे आरोप आहेत ना ते जर का सिद्ध झाले तर कळेल. ती अर्णवला आणि घराला उद्ध्वस्त करायला आली इथे असं म्हणते वल्लरी. त्या दोघांवरचे आरोप अजून सिद्ध झालेले नाही आहेत असं म्हणतो अविनाश. आणि मला नाही वाटत ती एकही आरोप सिद्ध होईल म्हणून असं म्हणतो अविनाश. 1 मिनिट असं म्हणते आता वल्लरी. तुम्हाला इतकी खात्री कशी काय हो असं म्हणते वल्लरी. काही वेगळं म्हणजे काय वाटतंय का तुम्हाला असं म्हणते ती. हो असं म्हणतो अविनाश. काय असं म्हणते वल्लरी. त्यांचा चांगुलपणा असं म्हणतो आता इथे अविनाश. जो मला दिसतो तुला दिसत नाही. तुला दिसतही असेल पण तो तुला मुद्दामून बघायचं नाही असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आता अर्णवने ईश्वरीला दाखवलंय. तर आता इथे ती तयार होत असते. तर अर्णव फोनवरती बोलत असतो आणि म्हणतो आय विल लुक ॲट द प्रेझेंटेशन अँड लेट यू नो व्हॉट यू हॅव टू मेक चेंजेस असं म्हणतो तो. तर ईश्वरी बघत असते त्याच्याकडे. तर आता तो फोन ठेवतो. ईश्वरीचं लक्षच नसतं मग त्याच्याकडे. मुद्दाम ती त्याला इग्नोर करत असते. तर तिचा हातही दुखत असतो. चोरून बघत असते ती आता अर्णवला. तर अर्णव आपला लॅपटॉप घेऊन बसलेला असतो आणि तो आता प्रेझेंटेशन बघत असतो. तर ईश्वरीला सुचतच नसतं काय करावं म्हणून. तर आता इथे ईश्वरी येते अर्णवजवळ. तर तिच्या हातामध्ये काहीतरी असतं. मुद्दाम ती बॉटल खोलायला येत नाही असं दाखवत असते. ड्रामा करत असते ईश्वरी. तर आता ती खूप प्रयत्न करत असते उघडायचं ती बॉटल. तर अर्णव बघतो तिला. तर ती सांगणार असते त्याला उघडायला. तर अर्णव मुद्दाम लक्ष देत नाही. तो इग्नोर करतो तिला. तर ती अजून ट्राय करत असते उघडायचा. तर अर्णव बघत असतो पण तिला उघडायलाच येत नसतं. पण ती सांगतही नसते त्याच्यासोबत कारण ती म्हटलेली असते ना तुझ्यासोबत नाही बोलणार म्हणून. तर आता ती तोंडामध्ये घालते ती बॉटल. ओ हॅलो असं म्हणतो आता इथे अर्णव. तर तो म्हणतो की तिला काय आणि इकडे असं म्हणतो अर्णव. तर ईश्वरी देतच नाही त्याला ती बॉटल. तर आता ती उघडायचा खूप प्रयत्न करते. तर ते उघडतच नसतं. तर अर्णव जातो तिच्याकडे. आणि इकडे असं म्हणतो अर्णव. तर ईश्वरी म्हणते ठीक आहे ती बोलतच नसते तिच्यासोबत. आणि इकडे असं म्हणतो अर्णव. तर ती देतच नाही. आणि इकडे मग जोरात ओरडायला लागतो तो. तर घेतो तो आपल्या हातामध्ये. तर आता तो खोलतो ती बॉटल. तर आता त्याच्यामधून तो सिरपमधनं तिला औषध पाजणार असतो. तर आता ईश्वरी तिला काहीतरी म्हणते. तर ती बोलत नसते. तिला काही कळतच नाही. तर तो घालतो त्या बॉटलमध्ये औषध. तर थोडं थोडं घाला असं म्हणते ती. तर ती बोलत नसते त्यामुळे प्रॉब्लेम होत असतो. अर्णवला काही समजतच नसतं. तर ते घालते तिच्यामध्ये. आणि आता इथे अर्णव तिची केस पाठीमागे करतो. तिच्या बटा पाठीमागे करतो. आणि आता रोमॅन्टिक सीन सारखं आहे. मात्र ईश्वरी खूप नाराज असते तिच्यावरती. ती चिडून बघत असते तिच्याकडे. तर आता ती हाताने घेऊन पित असते ते औषध. तर तो आता आपल्या हाताने पाजत असतो तिला. तर लवकर पाणी द्या असं म्हणते ती. कारण आता इथे खूप कडू असतं ना औषध. तर आता इथे अर्णवला लवकर कळतच नाही. मग पाणी देतो तो. हळूहळू असं म्हणतो आता इथे अर्णव. असं म्हणते आता ईश्वरी. तर ती काहीतरी सांगते. तर आता टॅबलेट सांगते ती दे म्हणून. तर ती काय बोलत नसते. त्या हातवाऱ्याने सांगत असते ती. तर आता इथे अर्णव देतो तिला. तर आता तो तिच्या हातात देत नसतो. तिला डायरेक्ट खडवत असतो. तर पाणी द्या असं म्हणत असते. तर आता तो पाणी परत देत असतो. तर आता पाणी परत पाजवतो तिला तो. काय नाही तुझ्या तोंडात तू बोलू शकतेस असं म्हणतो अर्णव. तर ईश्वरी खूप चिडलेली असते तिच्यावर. थँक्यू असं म्हणते ईश्वरी. तर तिथून निघून जाते. तिने जाऊन बसते आता त्या खुर्चीवर. सिंदूर वॉट असं म्हणतो अर्णव. मला प्रेझेंटेशन आहे मला काम आहे तसं म्हणतो तो. मग करा ना असं म्हणते ईश्वरी. नाही कोण म्हटलंय कशी करणार तू माझ्या जागेवर बसल्या असं म्हणतो अर्णव. अहो दुसरीकडे जाऊन बसा ना असं म्हणते ती. पण का असं म्हणतो अर्णव. माझ्या हाताला लागलंय ना असं म्हणते ईश्वरी. 1 मिनिट असं म्हणतो अर्णव. तू तर माझ्याकडे बोलणार नव्हतीस ना मग कशी काय अचानक बोलायला लागलीस असं म्हणतो तो. खूप वाईट वाटलं होतं तुला असं म्हणतो तो. वाटलं होतं वाईट कारण माझा पहिला किस होता ना असं म्हणते ती. तर तिला खरंच वाईट वाटतं परत. आणि तुम्ही बेरहम सारखं फसवून टाकला असं म्हणते आता ईश्वरी. मी आनंदाच्या भरात येऊन सगळं केलं होतं पण तुम्ही त्यानंतर मला कसं बोललात असं म्हणते ईश्वरी. कशी वागलात माझ्याशी एवढी वाईट आहे का मी असं म्हणते ईश्वरी. प्रेम सोडा साधे आपुलकी पण नाही का तुम्हाला सर असं म्हणते ईश्वरी. कसं वागले माझ्याशी असं म्हणते ईश्वरी. सिंदूर असं काही नाहीये. अहो तुमच्या वागण्यावरनं तरी तसंच वाटत होतं असं म्हणते ईश्वरी. आय एम सॉरी असं म्हणतो आता इथे अर्णव. हे बघ सिंदूर आय सेड आय एम सॉरी असं म्हणतो तो. आता काय तुझ्यासाठी कोंबडा उका असं म्हणते ती. होणार असेल तर वा कोंबडा असं म्हणते ती. व्हॉट मला कोंबडा बनून तुला काय आनंद मिळणार आहे असं म्हणतो. मला काय आनंद मिळणार आहे माझं तर काय ऐकत नाही तुम्ही. आता मी काय तुमच्यासोबत येऊन कोंबडी बनवू असं म्हणते आता ईश्वरी. ह्याशी युजलेस बडबड करतेस ना तू. माझ्या डोक्याला असंच ताप देतेस असं म्हणतो तो. मी कुठली गडबड केली असं म्हणते ती. कुठली गडबड केली असं म्हणते ती. भांडणाला सुरुवात ना तुम्ही केली असं म्हणते ती. एक्सक्यूज मी भांडणाला सुरुवात केली असं म्हणते ते. हो तुम्हीच असं म्हणते ईश्वरी. मग अशी कोण म्हणालं की एवढा काय बोलू शकतेस तू असं म्हणते ईश्वरी. मग बडबड करते तर का त्रास होतोय असं म्हणते ईश्वरी. गप बसलेस तेच बरं झालं असतं असं म्हणतो तो. काय असं म्हणते ती. काय नाही असं म्हणतो आता अर्णव. आता उभे का जा ना बसा खुर्ची रिकामी झाली असं म्हणते ईश्वरी. बसा काम करा तुमचं असं म्हणते ती. प्रेझेंटेशन करायचंय ना जा असं म्हणते ती. तर आता अर्णव जात असतो. जा साईडला हो असं म्हणतो तो. जा असं म्हणते ती. तर ती हालतच नाही. तिच्या हाताला लागतं. तर आता अर्णव जाऊन बसतो आणि काम करायला लागतो. तर आता तो डोक्याला हात धरून बसतो आणि आता तो बघतो ईश्वरीकडे. तर ईश्वरी खूप चिडलेली असते अर्णववरती.
तर करा करा काम करा असं म्हणते ती. तर आता ती बघतच तिच्याकडे आणि तो पण बघतच तिच्याकडे. तर आता इथे रात्र झालेली दाखवले. तर आता आकाश आणि नम्रता असतात. तर आता इथे शुभांकर म्हणतो चला बसा, आज इस गरीब के गाडी पर बैठी आहे असं म्हणतो तो. आकाश असं म्हणते नम्रता. घरी गेल्यावर सारखं तुम्हाला खूप दुखलं ना तर पेन किलर घ्या असं म्हणते नम्रता. किंवा सर अहो क्रीम लावून टाका, बरं वाटेल तुम्हाला असं म्हणून रडत रडत सांगत असते ती आकाशला. तर हातात हात घेऊन बोलत असतात ते. अहो किती इन्स्ट्रक्शन देणार आहेस तू असं म्हणतो आकाश. मी ठीक आहे असं म्हणतो तो आणि शुभांकर हे सगळं बघत असतो आरशातून आणि त्याला खूप वाईट वाटत असतं. आकाश मला ना तुमची खूप काळजी वाटते असं म्हणते नम्रता. खूप लागलंय तुम्हाला असं म्हणते ती तिचा हात घेऊन आपल्या हातात. शुभांकरला खूप वाईट वाटत असतं हे सगळं बघून. तर आता ती पापी देते तिच्या हाताला आकाशच्या. तर हे बघून तर खूपच वाईट वाटतं शुभांकरला. हे काय अशा पाणवलेल्या डोळ्यांनी मला पाठवतेस असं म्हणतो आकाश. तर आता ती खूप रडत असते, तिच्या अश्रू पुसत असतो आकाश. तर हे सगळं बघून शुभांकरला खूप वाईट वाटतं. रात्री घरी गेल्यावर मला तुझा हसरा क्यूट चेहरा बघायचा असं म्हणतो आकाश. असं म्हणतो तो. स्माईल असं म्हणतो तो. स्माईल असं म्हणतो तो. तर शुभांकरला खूप चिड येत असते त्या दोघांना एकत्र बघून. काळजी घ्या असं म्हणते ती. तर आता इथे दोघे मिठी मारतात आकाश आणि नम्रता. हे सगळं बघतो आता शुभांकर. त्याला खूप जास्त वाईट वाटत असतं. तो आता त्याच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. हे सगळं बघून त्याला खूप जास्त वाईट वाटत असतं. तो सायको असतो ना लवर बघा प्रेक्षक म्हणून. आता इथे नम्रता हसते. अगं ढामे तू काय सासरी जात नाहीये, घरीच चाललंय तिच्या, एवढे काय सँटी होतेस असं म्हणते शुभांकर. शुभू तू पण ना असं म्हणते नम्रता. हात लागतोय यार हिचा असं म्हणतो तो, कारण ती येऊन मारते ना त्याला म्हणून. चल बस आकाश असं म्हणतो शुभांकर. नीट जा असं म्हणते ती. तर आता बसतो तिच्या पाठीमागे आकाश आणि दोघे जातात गाडीवर. तर आता इथे ईश्वरी येते किचनमधून बाहेर. तर ती आकाशला बघते. भाऊजी असं म्हणते ती. तू इथे असं म्हणतो आकाश. आहो तुम्हाला एवढा उशीर का झाला यायला असं म्हणते ईश्वरी. आणि काय कुठे होता दिवसभर असं म्हणते ती. ते असं म्हणतो आकाश ते ऍक्च्युली मी तर त्याला खूप लागलेलं असतं ते बघते आता ईश्वरी. तो लपत असतो तरीही. बोला ना भाऊजी असं म्हणते ईश्वरी. आज घरी ईश्वरी फॅब्रिकचं लॉन्च होतं, तुम्हाला माहिती होतं ना असं म्हणते ती. म्हणून तर तुम्ही माझ्या ताईला आणि आयला घ्यायला घरी गेला होता. त्या का नाही आला ते त्याचं कारण समजलं मला, पण तुम्ही कुठे होता दिवसभर असं म्हणते ईश्वरी. हा भाऊजी आहो असं म्हणते ती. तेवढ्यातच बघते तर काय तिच्या हाताला लागलेलं असतं. तर असं करतो आता इथे आकाश. तर आता ईश्वरी म्हणते भाऊजी आहो हे काय झालंय असं म्हणते ईश्वरी. हे भगवान तुम्ही तुम्ही आधी वर चला बघू, चला माझ्यासोबत वर चला असं म्हणते ईश्वरी. तर आकाशला घेऊन येते ती आता आपल्या रूम मध्ये. तर आता शुभांकरला दाखवलंय. तर आता शुभांकर सायको. त्याला आठवतं कसं नम्रता मलहम लावत असते आकाशला वगैरे. त्याला खूप घाम आलेला असतो. सायकोटिक सगळं दाखवलंय. कसं त्याला ती पाणी पाजत असते, सगळं सगळं त्याला आठवतं आणि त्याला घाम येत असतो. खूप आता विलेनिश दाखवलंय त्याला. तर आता कशी त्याने पापी दिलेली असते तिच्या हाताला, सगळं सगळं त्याला आठवतं. त्यांचे दोनाचे जे घालवलेले क्षण असतात नम्रताचे आणि आकाशचे सगळे आठवतात आणि त्याला खूप दुःख व्हायला लागतं, त्याला खूप त्रास व्हायला लागतो. तर तो आता आपल्याला आरशामध्ये बघतो कसं त्यांनी टाइम स्पेंड केलेला असतो. आकाश आणि नम्रताने सगळं आठवतं त्याला. तर आता तो आरशाकडे बघून म्हणतो मूर्खेस तू, आकाशला मारणारा डोका की खोका असं म्हणतो आता इथे शुभांकर. त्याच्याने काय झालं बघतोयस ना, तुझ्या या एका चुकीमुळे आकाश आणि नमो कसे एकत्र आले, कसे आणखीन जवळ आले बघतोयस ना असं म्हणतो शुभांकर. खूप मोठी चूक केलीस तू, ह्या चुकीची शिक्षा तुला मिळणारच असं म्हणतो तो. हो आणि ह्या चुकीची शिक्षा तुला मिळणारच. तर आता शुभांकर आपला हात घेतो. तर आता एका हातामध्ये दंडा असतो, तो आपल्यालाच मारून घेत असतो आपल्या हातावर बघा प्रेक्षक, आणि स्वतःलाच मारून घेत असतो तो. आणि मूर्खासारखं दाखवले त्याला सायकोला स्वतःलाच मारून घेत असतो तो बघा प्रेक्षक. तर आता जुनं सिरियल होतं ना सौभाग्यवती भव, तसा आहे बघा प्रेक्षक, स्वतःलाच मारून घेत असतो. तर आता इथे अर्णवला दाखवले. तर अर्णव आता इथे फोनवर बोलत असतो आणि बोलतो हा शिर्के बोला. तो काय बोलत असतो तेवढ्यातच आता ईश्वरी घेऊन येते आकाशला आणि बसा भाऊजी असं म्हणते ती. बसा इथे असं म्हणते ती. अहो काय हे काय तुम्ही आकाश असं म्हणतो अर्णव. व्हॉट असं म्हणतो तो. काय झालं सांगतच नाहीत ते असं म्हणते ईश्वरी. तर रिलॅक्स रिलॅक्स असं म्हणतो आकाश. काय लागलं तुला रिलॅक्स काय असं म्हणतो अर्णव. बघा तुम्हाला जसं वाटतंय तसं काही झालेलं नाहीये, ते का वेड्या माणसाने माझ्यावर अटॅक केला असं म्हणतो तो. व्हॉट असं म्हणतो अर्णव. काय हल्ला केला, काय काय कोण होता माणूस असं म्हणतो तो. हो म्हणजे या अगोदर ही बऱ्याच वेळा मला माझ्यावर अटॅक केलाय असं शुभांकरने मला सांगितलं असं म्हणतो तो. शुभूनी असं म्हणते आता ईश्वरी. व्हॉट असं म्हणतो अर्णव. हो असं म्हणतो आकाश. अगं तुझ्या घरी गेलो होतो ना सगळ्यांना आणायला, तेव्हा शुभांकरने सांगितलं असं म्हणतो तो. आणि त्याला जेव्हा कळलं तर आउट ऑफ कन्सर्न तिने हे सगळं लावलं मला असं म्हणते आकाश नम्रताबद्दल. आणि तो सांगतोय सगळं. आपण डॉक्टरकडे जाऊया चल कमॉन असं म्हणतो आता इथे अर्णव. नाही डॉक्टर वगैरे गरज नाही, आय एम फाईन असं म्हणतो आकाश. रिलॅक्स. नाही नाही डॉक्टरकडे जावं लागेल, बघा ना जखम खूप आहे भाऊजी असं म्हणते ईश्वरी. शांत व्हा मी ठीक आहे असं म्हणतो आकाश. आय एम फाईन असं म्हणतो तो. अहो फाईन का फाईन, जावं लागेल डॉक्टरांकडे खरंच, बघा केवढं लागलंय ते असं म्हणते ईश्वरी. आकाश आपण डॉक्टरकडे जाऊया, मी काही ऐकणार नाही तुझं असं म्हणतो अर्णव. मी सिंदर मध्ये ना जावं लागेल तर जावं लागेल असं म्हणतो अर्णव. हे बघ तिच्या हाताला पण लागलं होतं ना, तिने हलगर्जीपणा केला होता. पुढे काय झालं बघितलं ना, हात फ्रॅक्चर झाला, गळ्यात घेऊन बसले आता.
तुला असं होऊ देणार नाही मी असं म्हणतो अर्णव. अहो 1 मिनिट असं म्हणते ईश्वरी. अहो काय तरी काय डॉक्टरांकडे जायची काय गरज आहे, नीट नेऊ शकता ना त्यांना असं म्हणते ईश्वरी. काय लोकांना नाही कळत प्रेमाने सांगितलेलं. एक मिनिट असं म्हणते ईश्वरी. कुणाबद्दल बोलताय तुम्ही हे असं म्हणते ईश्वरी. कुणाबद्दल बोलतोय म्हणजे काय, आकाशबद्दल बोलतोय असं म्हणतो. मला नाही वाटत की तुम्ही तिच्याबद्दल बोलताय असं म्हणते ती. मी सिंदूर मग कुणाबद्दल बोलणार मी असं म्हणतो अर्णव. मला चांगलंच कळतं मला काय म्हणायचं ते असं म्हणते ईश्वरी. काय बोलायचं मला असं म्हणतो अर्णव. असे टेक्निक्स ना माझ्यासोबत यूज करू नकोस असं म्हणतो. तुम्ही पण असले टेक्निक्स माझ्यासोबत वापरायचे नाही असं म्हणते आता ईश्वरी. दादा असं म्हणतो इथे आकाश. तर ड्रामा करतो आकाश मधाम. भाऊजी काय झालं असं म्हणते ईश्वरी. काही झालेलं नाहीये, तुमची भांडणं थांबवायला ड्रामा केला असं म्हणतो तो. झाला ना सगळं शांत, आता भांडू नका असं म्हणतो तो. आकाश तुला माहितीये ना मला तर भांडायचंच नसतं, यु नो हाऊशीज असं म्हणतो आकाश. अर्णव मग काय मला हौस आहे का भांडायची असं म्हणते ईश्वरी. काय बोलताय हो, कुणाला हौस आहे भांडायची असं म्हणतो आता इथे अर्णव. 1 मिनिट अँटीसेप्टिक क्रीम देतेस का लावायला असं म्हणतो आकाश. हो मी लावते भाऊजी असं म्हणते ईश्वरी. तर आता ती आणायला जाते सेप्टिक क्रीम. तर अर्णव म्हणतो रिलॅक्स. तर आता ती क्रीम घेते. सापडेल ना आजच असं म्हणतो अर्णव. एका हाताने करते. सापडलाय असं म्हणते ती. तर आता ती येते आणि ती ओपन करते आता इथे ती क्रीम. तर आता ती क्रीम लावणार असते आकाश हातावर. हे असं म्हणतो अर्णव. वॉट बघितलंस ना आकाश, नवीन डॉक्टर आपला हळद लावले त्याच्यावर क्रीम लावतोय, कसला डॉक्टर आहे असं म्हणतो आता इथे अर्णव. व्हॉट इज दिस असं म्हणतो तो. मला माहिती आहे असं म्हणते आता ईश्वरी. मला नका शिकू काय करायचं ते असं म्हणते ती. तू माझ्यासोबत कसं काय भांडायला आलीस, कशी बोलते बघ हे असं म्हणतो तो. 1 मिनिट असं म्हणते ईश्वरी. मी बोलतच नव्हते तुमच्याशी, बोलायला तुम्ही आलात आता. भाऊजी आले म्हणून तुमच्याशी बोलायला लागले, नाही तर मला का तुमच्याशी बोलायची काय हौस नाही असं म्हणते ईश्वरी. आणि भांडायची तर अजिबातच नाही, भांडताय तर तुम्ही माझ्यासोबत असं म्हणते आता ईश्वरी. सुरुवात तर तुम्हीच केली, मी तुमच्याशी बोलायला आलेच नव्हते. मी भाऊजींना असं म्हणते ईश्वरी. टेप लाव तुझ्या तोंडाला, क्रीम लाव त्याच्या हाताला असं म्हणते ईश्वरी. तर ते दोघं भांडत असतात. तर आता इथे आकाश म्हणतो काय हे. तर आता सकाळ झालेली दाखवले. तर आता अर्णव बोलत असतो फोनवरती. तर तेवढाच इथे ईश्वरी येते. ती काय बघत असते. यू मेल मी प्रेझेंटेशन आय गो थ्रू इट असं म्हणतो आता इथे अर्णव. तर ती आता इथे उघडत असते ड्रॉवर वगैरे. तर आता अर्णव बघतो तिच्याकडे. हात दुखतोय ना, मग मला सांग ना असं म्हणतो अर्णव. जमतंय मला हा असं म्हणते आता इथे ईश्वरी. चिडलेली स्थिती नीट कर असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता कोणीतरी नॉक करत असतं. तर शिर्के आलेला असतो. यू का तसं म्हणून शिर्के आत येतो. तर आता इथे अर्णव म्हणतो येस कम कमी ना असं म्हणतो आता इथे तो. इंजिनियर कुलकर्णी असं म्हणतो आता इथे तो. तर आता वल्लरी सगळं बघत. तर आता इथे शिर्के म्हणतो आपण आपल्या फार्म हाऊसच्या जागेवर बंगला बांधणार होतो, ज्यांना अपॉइंट करणार आहोत ते हे असं म्हणतो शिर्के. हो असं म्हणतो आता इथे नो कम सीट तिथे जाऊया असं म्हणून शिर्केच घेऊन जातो त्यांना. तर आता ईश्वरी म्हणते बघला मी साताऱ्याला हॉलिडे होम बांधतोय असं म्हणतो आता इथे अर्णव. हॉलिडे होम असं म्हणते ईश्वरी. वाव असं म्हणते ती. तर आता इथे बघतात ते सगळे लॅपटॉप मध्ये बसून सगळेजण. सर हे बघा काय डिझाईन्स आहेत असं म्हणतो तो. तर आता डिझाईन्स दाखवतात कसं बांधायचं घर म्हणून. तर वल्लरी सगळं बघत असते. सर आम्ही मॉडर्न डिझाईन्स आणि वर्ल्ड क्लास मटेरियल्स वापरणार आहोत असं म्हणतो तो. बघा तुम्ही वर्ल्ड क्लासच्या नावावरती काहीतरी सांगू नका, सिमेंट वर्ल्ड क्लास नसलं तरी चालेल असं म्हणतो तो. सर सिमेंट वर्ल्ड क्लासच हवं असं म्हणतो आता इथे अर्णव ह्या ईश्वरीसाठी हॉलिडे होम बांधतोय. चला ही गोष्ट अंजलीला सांगायलाच हवी असं म्हणते वल्लरी. तर आता निघून जाते ती तिथून. ओके देन लेट्स स्टार्ट द वर्क असं म्हणतो तो. हो असं म्हणतो आता इथे कुलकर्णी. ठीक आहे सर मी बाकी फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून घेतो असं म्हणतो शिर्के. तर दोघेही निघून जातात. तर आता इथे दोघे जात असतात. तर अर्णव तिथेच असतो. तर तो आता थँक्यू सो मच असं म्हणतो तो. सर असं म्हणते ईश्वरी आणि बसते तिच्या. असं असतं तुमचं सिमेंट पेस्ट हवं पण नात्याचं काय असं म्हणते ती. म्हणजे मनात प्रेम आणि तोंडावर राग असतो तुमच्या. मी उगाच नाही तुम्हाला प्रभूचन म्हणत असं म्हणते ती. लहान मुलासारखं वागायला नाही आवडत मला असं म्हणतो अर्णव. म्हणजे असं म्हणते ती मनातल्या गोष्टी व्यक्त करणं म्हणजे लहान मुलांसारखं वागलं का असं म्हणते ईश्वरी. तू तसेच वागतेस ना असं म्हणतो अर्णव. घसलात माझ्यावर घसरलात असं म्हणते ती. मी काय घसला वगैरे नाही असं म्हणतो अर्णव. जा कामं कर जा असं म्हणतो तो. करा काम रिकाम टिकते आहे मी इथे असं म्हणते ती. तर आता इथे ती परत ड्रॉवर बंद करायला जाते. तर आता अर्णव फोन करत असतो. हा सांग मला असं म्हणतो तो. काम असलं तर असं म्हणतो तो. तर आता फोनवर बोलत असतो तो. जमत नसेल तर सांग मला असं म्हणतो तो. तर आता तिला वाटतं तिलाच बोलते. तर आता इथे तिला बंद करायला येतच नसतं ड्रॉवर. तर आता ती बंद करते. आम्ही बघीन काय ते असं म्हणून ड्रामा करत असतो तो मुद्दाम. तर आता फोन ठेवतो. तर मुद्दाम हसतो तो बघा प्रेक्षक. तर आता ईश्वरी पण हसते कारण तिला कळतं मुद्दाम करत समोर. तर वल्लरी आता इथे अंजलीकडे येते आणि म्हणते अंजली असं म्हणते ती. काय ग एवढी घाबरलेली का दिसते असं म्हणते अंजली. घाबरणार नाही तर काय, इथे सगळ्या गोष्टी त्या ईश्वरीच्या भाषेत करतोय अर्णव असं म्हणते ती. आपली या घरातून हक्कलपट्टी करतो की काय अशी भीती वाटते असं म्हणते वल्लरी. काय ग सांगशील का नेमकं काय करतोय चिंटू असं म्हणते आता इथे अंजली. तर वल्लरी म्हणते हॉलिडे होम बांधतोय लाडका बायकोसाठी असं म्हणते वल्लरी. काय असं म्हणते अंजली. ईश्वरीसाठी हॉलिडे होम, किती मोठे प्लॅन्स बनवतायत त्या घरासाठी. आपलं जुनं फार्म हाऊस होतं ना तिथे बांधतायत हॉलिडे होम असं म्हणते ती. काय असं म्हणते आता अंजली. इतका मोठा डिसिजन चिंटू मला न सांगता कसं काय घेऊ शकतो असं म्हणते ती. ते कोणाला कन्सल्ट न करता. तर आता वल्लरी म्हणते आता तो तुला का सांगेल ग प्रत्येक गोष्ट. बायकोचा इतका आहारी गेलाय तो. कधी प्लॅन केला, कधी इंजिनियर पॉइंट केले काय माहित. त्यातला एक इंजिनियर आता घरात आला होता म्हणून कळलं तरी असं म्हणते वल्लरी. घरात चाललंय का ह्या घरात ते कळायला काय मार्गच नाही असं म्हणते ती. नाहीतर काय असं म्हणते वल्लरी. आधी सगळ्या गोष्टी तुला सांगणारा मनातली
प्रत्येक गोष्ट तुझ्याशी शेअर करणारा, सगळ्या गोष्टी अगदी तुला विचारून करणारा तुझा हा चिंटू आता तो तुला काहीही कळू देत नाही असं म्हणते वल्लरी. तर आता विचार करायला लागते अंजली, कारण आग लावते आता इथे वल्लरी म्हणून. तर वल्लरी म्हणते सगळ्या गोष्टी हळूहळू निसटतात आहे तुझ्या हातातून, कर काहीतरी असं म्हणते वल्लरी. इन्सिक्युअर होते आता इथे अंजली. बिझनेस त्यांचा, प्रॉपर्टी सुद्धा त्यांची आणि त्याच्यावर नावं सुद्धा त्या दोघांचीच. आणि आता तर काय हॉलिडे होम ते सुद्धा त्या दोघांचंच असं म्हणते वल्लरी. अंजली अगं लवकरात लवकर कर काहीतरी असं म्हणते वल्लरी, नाहीतर सगळ्या गोष्टी हाताबाहेर जायला वेळ नाही लागत असं म्हणते ती. तर आता आकाश घेऊन जात असतो ईश्वरीला खाली. तर भाऊजी कुठे घेऊन जाताय मला सांगा तरी असं म्हणते ईश्वरी. अगं तू चल खाली मग सांगेन तुला सगळं असं म्हणतो आता इथे आकाश. काय झालं असं म्हणते ती. तर आता येऊन बसवतो तिला खाली. काय सांगताय काय असं म्हणते ती. तू बसा दे असं म्हणतो आता आकाश. तर अविनाश पण येतो तिथे. काय हो काय झालं सांगा असं म्हणते ती. सांगतो असं म्हणतो आकाश. हॅव सम पेशन्स असं म्हणतो तो. तेवढ्यातच अर्णव पण येतो. काय चाललंय असं म्हणतो अर्णव. भाऊजी आता तरी सांगणार का काय आहे असं म्हणते ती. सांगणार नाही देणार आहे असं म्हणतो आता आकाश. तुझ्यासाठी असं म्हणतो आकाश. त्याच्यावर काहीतरी असतं. थँक्यू भाऊजी असं म्हणते ईश्वरी. आणि चॉकलेट हे पण असं म्हणतो तो. माझं फेवरेट चॉकलेट असं म्हणते ईश्वरी. एक मिनिट कार्ड कसलं आहे असं म्हणतो अविनाश. हे बघा गेट वेल सून. वाह असं म्हणतो अविनाश. हे कार्ड तुला विजन बोर्ड सगळं तुझ्या कामाला येईल. तुझ्या डोळ्याने सारखं सांगत राहील की यू हॅव टू गेट वेल सून असं म्हणतो आता इथे आकाश. तर आता बघा इथे समोर बघितले काय काय ते. तर आता अंजली बघत असते बिल्स. हे काय ईश्वरी क्लाउड किचनची बिल यात काय करतायत असं म्हणते अंजली. मला ते काय माहित नाही असं म्हणतो शिर्के, पण मला माहिती करून घ्यायची असं म्हणते अंजली. तुझे पैसे बघूनच तुझ्याशी लग्न केले हिने असं म्हणते अंजली. तिचा आणि अख्ख्या हिच्या फॅमिलीचा डोळा आपल्या प्रॉपर्टीवर असं म्हणते आता अंजली. सगळ्यांना गोळा करून बघा प्रेक्षक, म्हणजे हॉलमध्ये सगळे जमलेले असतात आता इथे. वल्लरी, आजी, अर्णव, ईश्वरी, आकाश सगळे जमलेले असतात. तेव्हा म्हणत असते सगळं. मी काय पुराव्यांशिवाय सगळं बोलत नाही, हे पुरावे माझ्याकडे असं म्हणते अंजली. हिच्या नावाचं क्लाउड किचन हिची बहीण चालवते. हिचे बिल आम्ही का भरतोय असं म्हणते अंजली. मी ही बिलं पास करत नाही असं म्हणते अंजलीने फाडते ती बिलं. तर आता वाईट वाटतं खूप ईश्वरीला आणि आता ती बिलं फाडवून टाकते आता अंजली. तर आता रिकॅप्स इथे संपतं. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.